SC24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। महाराष्ट्र ही साधू संतांच्या विचारांची भूमी, छत्रपतींची कर्मभूमी आणि महामानवांच्या संघर्षाची भूमी आहे, असं प्रतिपादन युवा उद्योजक आणि बाफना इंडस्ट्रीजचे संचालक आकाश दिलीप बाफना यांनी केलंय। जामखेड शहरामधील तक्षशिला प्रायमरी स्कूल आणि एकलव्य बालसंस्कार केंद्र इथे 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त युवा उद्योजक तथा बाफना इंडस्ट्रीजचे संचालक आकाश दिलीप बाफना यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण पार पडलं। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमात राज्यस्तरीय मंथन परीक्षा आणि विविध गुणदर्शन स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। ते पुढे म्हणालेत की शाळेमध्ये विद्यार्थ्यांवरती घडवलेले संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता यामुळेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले आहेत। ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे। शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी पूर्ण वेळ देत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं प्रयत्न केले आहेत। त्यांच्या मेहनतीचे फलित विद्यार्थ्यांच्या शिस्तशीर आणि उत्स्फूर्त सहभागामधून दिसून येतं। पुढील काळामध्ये शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक वीर, दैनिक सूर्योदयचे उपसंपादक धनराज पवार, मुख्याध्यापक अशोक जावळे, अध्यक्ष अविनाश जावळे, उपाध्यक्ष अशोक आजबे, संचालक प्रल्हाद जावळे, पालक संदीप कचरे तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते। या प्रसंगी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अशोक जावळे यांनी केलंय। आज जामखेड येथे तक्षशिला प्रायमरी स्कूल, एकलव्य बालसंस्कार केंद्र या ठिकाणी महाराष्ट्र दिन व तसेच कामगार दिवस हा मोठ्या उत्साहात पार पडला आहे। आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। आपण आज महाराष्ट्र दिनी विशेष सांगायचं झालं तर महाराष्ट्र ही संत तुकोबाराय, संत ज्ञानोबा महाराजांची जन्मभूमी आहे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आहे। तसेच आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, महात्मा ज्योतिबा फुले झाले, सावित्रीताई फुले झाल्या, या सर्वांच्या संघर्षाची ही महाराष्ट्र भूमी आहे व आपल्या सर्वांची ही एक स्वर्गभूमी आहे। असं महाराष्ट्राचं गौरव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र हा आज उद्योग क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, अशा विविध रूपांनी एक रूपाला आलेला हा महाराष्ट्र भारतामध्ये प्रथम क्रमांकाला आज नावरूपाला आलेला आहे। आज या महाराष्ट्र दिनानिमित्त व तसेच या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये जे कामगार आहेत त्या सर्व कामगारांना आज मी महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी एकलव्य बालसंस्कार केंद्र हे जामखेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूप मोठ्या उत्साहामध्ये सर्व गोष्टी पार पडत आहेत। तसेच मी जावळे सर व सर्व कर्मचारी वृंद यांचे मी खूप आभार मानतो। आज या ठिकाणी मला या ठिकाणी बोलवलं आणि हा मला सन्मान दिला, यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो। आज या ठिकाणी 1 मे 2025 रोजी आदरणीय आकाशजी बाफना यांच्या शुभ हस्ते तक्षशिला प्रायमरी स्कूल व एकलव्य बालसंस्कार केंद्र जामखेड या शाळेचं ध्वजारोहण पार पडलं। या ध्वजारोहणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण इयत्ता 1ली ते 4थी आणि LKG UKG नर्सरी या 7ही वर्गाची 1 ते 4 क्रमांक काढले। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचं आपण या ठिकाणी वाटप केलं।
त्याचबरोबर आपण जी मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा राबवतो, आपल्या जामखेड तालुक्यामधून 4 ते 4,500 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी काही विद्यार्थ्यांचे नंबर आपल्या शाळेचे सुद्धा आलेले आहेत. त्याचबरोबर राज्यामधून 2 ते 2.5 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसत असतात आणि त्याचं गुणगान हे मंथन परीक्षा करत असते. त्यामुळं एक स्पर्धा परीक्षेचं वातावरण या जामखेड तालुक्यामध्ये निर्माण झालेले आणि ते वातावरण सन 2013 पासून ते आज 2025पर्यंत कायम आहे. दिवसेंदिवस मंथनची संख्या या ठिकाणी वाढते आहे. मंथनला गेल्या वर्षी जामखेड महाविद्यालय, दानावशिंग विद्यालय, हेमानंद इंग्लिश स्कूल, नंदादेवी विद्यालय नान्नज आणि न्यू इंग्लिश स्कूल खर्डा या ठिकाणी 5 सेंटर होते. त्या 5 सेंटरला मिळून साधारण 4,500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यांचेसुद्धा वेगवेगळ्या शाळांचे क्रमांक त्या मंथन परीक्षेमध्ये आलेले. त्यासुद्धा विद्यार्थ्यांचे मी मंथनच्या वतीनं अभिनंदन, आभार व्यक्त करतो आणि राज्याचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना बक्षीस वितरण होईल. किंवा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे कामगार आहेत त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. महाराष्ट्राची चळवळ ज्यावेळेस 1 मे 1961 रोजीच महाराष्ट्राची चळवळ ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये उभी झाली त्यावेळेस भरपूर लोकांचं या चळवळीसाठी योगदान आहे. आणि शाळेची गुणवत्ता सर, ज्यावेळेस मी मंथनच्या बाबतीत ऐकलं की अशोक जावळे सरांकडे मंथनचं नियोजन असतं, खरंच सर तुमचं नियोजन एकदम उत्कृष्ट आहे. कारण पूर्ण तालुक्याभर तुम्ही जे नियोजन करतात, मुलांना गुणवत्ता आणि शाळेचे संस्कार हेच उद्या भारताचं भविष्य आहे. कारण की तुम्ही इतक्या तळमळीने आणि इथला स्टाफ सुद्धा खरंच प्रामाणिकपणे सांगतो सर की आकाशवाणी इथली गुणवत्ता बी एकदम बेस्ट आहे. तसेच आमचे मार्गदर्शक अशोकजी आजबे सर हे बी खेळातले उत्कृष्ट मल्लबी आहेत. ते त्या माध्यमातून शाळेतले अशोकवीर सी 24 तास जामखेड. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणारच ना? हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.